अमरावती महानगरपालिकेतून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग शहराच्या विकासासाठी होणं अपेक्षित असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र सरकारी वाहनाचा वापर कौटुंबिक कामासाठी करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मनपाचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारी गाडीचा वापर मुलाच्या शाळावारीसाठी केल्याचा आरोप होत असून त्यांचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। अमरावती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। महापालिकेने त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी दिलेली अधिकृत गाडी त्यांच्या कुटुंबाकडून खासगी कामासाठी वापरली जात असल्याचं निदर्शनास आलंय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांची पत्नी आणि मुलगी सरकारी गाडीतून प्रवास करताना दिसून येत आहेत। मुलगी शाळेत जाताना आणि शाळेतून परत येताना याच शासकीय वाहनाचा वापर केला जात असल्याचं पुराव्यासह समोर आले। काही ठिकाणी स्वतः मनपाचा अधिकृत ड्रायव्हर मुलीला शाळेतून घरी सोडताना कॅमेऱ्यात कैद झालाय। शहरात रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या कामासाठी निधी अपुरा पडत असल्याची ओरड असताना दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे इंधन आणि सरकारी संसाधनाची उधळपट्टी करत असल्याने अमरावतीकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। हे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली। यावर नवनिर्वाचित महापौर मूलचंद तेजवानी यांनी कडक भूमिका घेतली असून त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। आता या चौकशीनंतर संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर नेमकी काय कार्यवाही होते आणि मनपा आयुक्त यावर काय पाऊल उचलतात याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। नहीं, ये विषय आप मेरे ध्यान में लाके दे रहे हैं, ये गलत है। ऐसे और भी कोई अधिकारी या कर्मचारी होंगे तो मैं इनकी जांच करता हूँ, जांच करके उन पे अपन उचित कार्रवाई करेंगे। और आपके पास में कुछ ऐसे होगा प्रूफ तो मुझे प्रूफ दीजिए, वो कल वो बात करके हम उसके हिसाब से अपन नियोजन करेंगे।